परीक्षेच्या माध्यमातून व्यक्त होत नाही, ज्यांचं मूल्यमापन होत नाही किंवा जे व्यक्त करण्यासाठी मुलांना संधी मिळत नाही, ती संधी संघांच्या विविध स्पर्धांमधून प्राप्त होत असते आणि आपलं कौशल्य इतरांसमोर सादर करण्याचं संधी मिळत असते. एकात्मिका आणि नाट्यछटा स्पर्धांचा उल्लेख केला. जवळजवळ 32 वर्ष पूर्ण झालेली आहे. रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरं केलं. खूप विविध कार्यक्रमाद्वारे हे करायचं होतं, कारण 15 वर्ष मी सांभाळलेलं होतं, म्हणून मला हे माहीत आहे आणि आयोजन करत होतो. त्या काळामध्ये प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे नाट्यछटा, स्वगत, एकांकिका, एकपात्रीत्व आणि संवाद यातला फरक काही शिक्षकांना सुद्धा अजून कळलेला नाही. कधी कधी नाट्यछटातून स्वगत सादर होतं, कधी कधी एकपात्री प्रयोगपात केला जातो आणि कधी कधी कथाकथन सुद्धा त्या नाट्यछटेच्या माध्यमातून सादर केलं जातं. त्याचं लेखन कशा पद्धतीने केलं जावं याच्याबद्दलची पायाभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोचण्याचं सकस असं साहित्य घेऊन हे विद्यार्थी सादर होतील आणि आव्हान मिळवतील किंवा त्यांच्या गुरुजनांच्या अभिव्यक्तीला न्याय देतील. मुंबईमध्ये त्यांनी थोडंफार मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आमच्या ज्या सर्व सहकार्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं परिवर्तन करून प्रत्येक शाळेच्या स्वतःची भूमिका घेतली. खरं तर विद्यार्थी ज्यावेळी मध्ये सहभाग होतो जूनच्या 15 तारखेनंतर किंवा आणखी एखाद्या तारखेनंतर, तर त्यावेळी त्याच्यासमोर एकच उद्दिष्ट असतं की बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक आणि कला या सर्वांगीण गुणांचा विकास करणं या विद्यार्थ्यांच्या समोर एक आव्हान आहे.